आदरणीय सन्माननीय सुदामजी वळवे यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो या रंगमंचावरती. पंच क्लोज घातले चालतात. यावेळेस पहिला चेंडू मार्क होता. पहिल्या चेंडूवरती रनआउट होण्याचा मौका होता, परंतु पहिला चेंडू पाहिला तर एक सिंगल आलाय. या सिंगलने बघा A1 सारदा संघाचा 12वा खेळाडू आला नाही आयडिया घेऊन अजून सुद्धा. दुसरा बॉल यावेळेस उडवलाय. मिस्टामिंग झालाय. चेंडू हवेत आहे. शतोष घेतो चेंडू खाली आणि बघा साधा सोप्पा पाहिला तर झेल धरतीला दान होतोय. आणि बघा एक जीवनदान मिळते. फलंदाज आपण पाहिला दिनेश यावेळेस पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला होता. डान्सिंग डाऊन द ग्राउंड, परंतु बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. अजून एक पाहिला चेंडू निर्धाव येतोय. धनेश वाघ बॉलिंग मार्क वरती आहे. केतकी बॉईज खंडीपाड्याच्या त्या ग्राउंड वरती काय फलंदाजी केली होती. चंदुका स्पोर्ट्स सारदा या संघाने बघा यावेळेस लाऊड अपील केली जाते आणि यष्ट्यांच्या समोर फलंदाजाला पकडले जाते. पहिला आदरा बसतोय तो A1 सारदा संघाला. दिनेश बॅक टू डगआउट. कॉन बघा इथे एक विकेट मिळालेली आहे. धनेश वाघ सध्याच्या घडीला इन्फॉर्म बॅटर आपण पाहतोय. आणि आता सागर आलेला आहे. सागर तुंबडा जो A1 सारदा संघाचा एक महत्वाचा खेळाडू आहे. धनेश वाघ एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय. संदीप धिंड्याची जागा इथे आता बदललेली आहे, कारण त्यांनी एक झेल सोडला होता मिड विकेट क्षेत्रामध्ये. यावेळेस आडव्या बॅटचा वापर केला तर बॅट अँड बॉल संपर्क झाला नाहीये. पहिलं षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त पाहिली तर 3 या आकड्यावर जाऊन पोहोचते एका गडीच्या मोबदल्यामध्ये. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पाहतोय करण भंडार यांना बॉलिंग मार्क वरती. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन बॉलिंग मार्क वर. पहिला बॉल पाहिला विकेटच्या बाहेर पिच केलाय. पंचांनी पाहिलं तर दंडी घोषित केलं. यावेळेस गोलंदाजाला नो बॉलचा इशारा पंचांचा. उघडा डोळे पहा नीट आणि पुढचा बॉल असेल फ्रीट. मुक्त फटका खेळण्याची संधी असेल. यावेळेस फलंदाज पाहिलं तर संतोष यांना. संतोष तुंबडा स्ट्राईक वरती असतील.
यावेळेस लोअर फुलटॉस चेंडू होता बघा. स्क्वेअर लेग रिझन मध्ये शतरक्षक आहे तैनात. बघा फुलटॉस चेंडू होता. मोठा फटका खेळण्याची संधी सुद्धा मिळाली होती आणि फ्री हिटचा बॉल होता. मोठा फटका खेळणं गरजेचं होतं, परंतु बघा ग्राउंड स्ट्रोक खेळला आणि एक सिंगल धावेसाठी ढकलून दिला. या सिंगल धावेने धावफलक जाऊन पोहोचते 4 या 5 या आकड्यावरती. 5 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. करण पुन्हा एकदा बॉलिंग मार्क होते. सामना करते सागर. यावेळेस ऑफ साइडला कव्हर ड्राईव्हच्या रूपामध्ये पाहतो आपण. फटका चांगला सजवला होता, परंतु एक सिंगल धाव घेताना पाहतोय. धावसंख्या 6 वरती जाऊन पोहोचते. चेंडूचा विचार करता 2 चेंडूचा खेळ संपन्न झाला या षटकातील. कुठेतरी मोठ्या धावसंख्येपर्यंत वाटचाल करावी लागेल एवन सारखा संघाला. यावेळेस पुन्हा एकदा ऑफ साइडला लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल धाव. बघा सिंगल सिंगल आणि सिंगल वरती जास्तीत जास्त भर दिली जाते यावेळेस एवन सारखा संघाकडून. यावेळेस बघा बॅक टू द बॉलर खेळला होता. काय क्षेत्ररक्षण केलंय गोलंदाज करण यांनी. अप्रतिम. पूर्णपणे बॅकफुट वरती नेऊन ठेवलं यावेळेस एवन सारदा संघाला. करण पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती सज्ज असतील. पुढचा बॉल घेऊन. तर सन्माननीय दशरथजी शेळका यांचे आगमन झालेलं आहे. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतो. वेलकम दशरथजी, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपणास विनंती असेल आपण व्यापी कक्षेमध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. शेवटचा बॉल असेल. या अगोदरचा चेंडू पाहिला तर चांगला चेंडू हाताळलाय गोलंदाज करण यांनी. पूर्णपणे ना बेडा ठोकल्यात यावेळेस एवन सारथ्याच्या पायामध्ये. मोठे फटके कुठेतरी येऊन दिले नाहीयेत. यावेळेस हाफ ट्रॅकर होता. फटका बसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि गडी गारद होताना पाहतोय. सागर पाहतोय बॅक टू डगआउट. तंबूच्या आशा जाताना पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती सुशांत वाघ यांना पाहतोय. खंडीपाड्याच्या ग्राउंड वरती 5 चेंडूवरती 5 षटकार ठोकले होते. संतोष डावले सारखा एक अनुभवी गोलंदाजावर तो जो सुशांत पाहतोय आपण बॉलिंग मार्क वरती सज्ज असताना. संतोष स्ट्राईक वरती असतील. आता नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय भावेश यांना. यावेळेस हाफ ट्रॅकर होता बघा. पंचांनी वाईट घोषित केलंय. वन बाउन्स सुद्धा दिला जाईल. वाईटच्या पंचाचा एक अवांतर धाव स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. यावेळेस मिस्टारिंग झालाय. चेंडू हवेत आहे. शतरक्षक चेंडू खाली येतोय आणि बघा चुकी होते. साधा सोपा झेल धरतीला होतोय दान. बघा जीवनदान मिळालंय. जीवनदान मिळालंय संतोष तुंबडे यासारखा फलंदाजाला. संधी मिळाली. संधीवर सोनं करावं लागेल संतोष यांना.
पुन्हा एकदा ऑफ प्रकार बॉल होता. बॅट बॉल संपर्क होत नाहीये. पूर्णपणे बॅकफुट वर ढकलून ठेवलाय यावेळेस पाहिलं तर A1 स्पोर्ट्स सारदा संघाला. मोठे फटके कुठेतरी पाहिलं तर येऊन दिले नाहीयेत. यावेळेस पुन्हा एकदा पाहतोय ऑप्टिकच्या बाहेर चेंडू पिच केला होता. पंचांचा इशारा व्हायचा होता. एक अवांतर धावसंख्येत ऍड होताना पाहतोय. धावसंख्या फक्त आणि फक्त 11 या आकड्यावर जाऊन पोहोचते. बघा यावेळेस पुन्हा एकदा पंचाने दंडित घोषित केलाय. लेगस्टिक सोडून जाणारा चेंडू होता. अजून एक पाहिलं तर अवांतर चेंडू हाताळलाय गोलंदाज सुशांत यांनी. बघा नियंत्रण ठेवावं लागेल. नियंत्रण मध्ये गोलंदाजी करावी लागेल कारण पहिले 2 षटक पाहिले तर चांगले नियंत्रण होतं गोलंदाजाचं. पण ते या षटकामध्ये केलं तर थोडस नियंत्रण खराब आहे. यावेळेस पाहिलं तर चांगला फटका आपण सजवला पाहतोय. ऑन साइडला एक सिंगल धाव घेण्यात यश मिळते. सिंगल धावने धावफलक जाऊन पोहोचते 13 याकडे. 30 रन्स ऑन बोर्ड. 3 चेंडूचा खेळ झालाय. अजून सुद्धा 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूवरती 3 मोठे फटके जवळजवळ खेळावे लागतील. भावेश पुन्हा एकदा हा फटका फसलाय परंतु चेंडू मला वाटते जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. डी झोन मध्ये एका धावेसाठी. सिंगल 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 वरती जास्तीत जास्त भर दिला जातोय. कुठेतरी मोठ्या धावपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु मोठे फटके येत नाहीयेत. यावेळेस पाहिलं तर A1 स्पोर्ट्स सारदा संघाकडून. सुशांत पुन्हा एकदा बॉलिंग मार्क सज्ज असतील. यावेळेस लोअर फुल चेंडू गॅप मध्ये खेळून काढलाय. शतरक्षक येतोय दुरून बघा. चांगला शतरक्षक पाहतोय आणि या चेंडूवर सुद्धा एकच धाव घेताना पाहतोय. रनआउटच्या रूपामध्ये अजून एक फलंदाज पाहतोय तंबूच्या आसरात जाताना. संतोष तुंबडा रनआउटच्या रूपात बाद होऊन परततोय. धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचले. 15 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा बॉल असेल. शेवटचा बॉल या षटकातील या इनिंग मधील या शेवटच्या बॉलवरती मोठा फटका खेळावा लागेल विघ्नेश यांना. बघा टॅप केलाय. ऑफ साइडला शतरक्षक आहे तैनात. एक धाव झाली दुसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होतोय बाद. अजून एक विकेट पाहतोय रनआउटच्या रूपामध्ये. डगआउट वर जाताना धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या आकड्यावरती आणि 17 धावांचं एक छोटस माफक असं आव्हान ठेवलंय ते A1 सारदा स्पोर्ट्स संघाने. हॅलो. आपण सत्कार आणि सन्मान इथे करतोय. सन्माननीय दशरथजी शेलका यांचा आपण इथे स्वागत सन्मान करतोय. जे मनसे विभाग अध्यक्ष आहेत खमण परिसरातील आणि त्यांचा हा आदर सत्कार आपण इथे करतोय. तर मी सन्माननीय अमृतदादांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती अमृतदादांच्या शुभ हस्ते आपण दशरथ जी शेलका जे मनसेचे विभाग अध्यक्ष आहेत त्यांचा हा स्वागत सन्मान इथे आपण करतोय. माईची शाल एक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांनी ते सन्मानित करतोय.
सन्माननीय पद्मनजी शेलका साहेबांना विनंती असेल आमच्या VIP कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय पद्मनजी शेलका साहेबांना विनंती असेल आमच्या VIP कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. सतरा धावांचं एक छोटस टार्गेट कंप्लीट करण्यासाठी दोन फलंदाज आपण पाहतोय. संदीप आणि सुशांत यांना. स्ट्राईकला संदीप असतील, नॉन स्ट्राईक एंडला सुशांत वाघ यांना पाहतोय आणि गोलंदाजी मार्कवर सागर यांना पाहतोय, सागर तुंबडा यांना. यस, पंचांच्या चालू प्लेचा येतोय. पहिला बॉल घेऊन सागर. पहिलाच बॉल बघा, आडव्या बॅटचा वापर केला होता. बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. चेंडू येतोय निर्धाव. समीकरण झाल्या 17 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता असेल. प्रत्येक चेंडू मध्ये एक धाव घेणं गरजेचं आहे जिंकण्यासाठी चंदुका स्पोर्ट्स सारदा संघाला. यावेळेस उडवण्याचा प्रयत्न केला, मिसटायमिंग झाला. चेंडू बराच काळ हवेत आहे. 2 षटक चेंडू खाली येतात. बघा 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 काय होते. बघा 2 षटक आले होते. कॉलिंग देणं गरजेचं होतं आणि जगलिंग कॅच घेण्याच्या नादामध्ये झेल साधा सोपा पाहिला धरतीला धावताना पाहतोय. बघा एकतर आपल्याकडे धावसंख्या कमी ठेवल्यात आणि अशी जर झेल सोडली तर तुम्ही कुठेतरी बॅकवर्ड जातील. एक साधा सोपा झेल सुटलाय. आता पाहतोय पण सुशांत वाघ यांना. खंडेपाड्याच्या ग्राउंड वरती काय फलंदाजी केली होती सुशांत यांनी. एक अनुभवी गोलंदाजावरती आक्रमण केलं होतं. सलग त्या षटकामध्ये 5 षटकार ठोकले होते. 4 षटकार ठोकले होते सुशांत वाघ यांनी. तोच फलंदाज आपण पाहतोय बॅटिंग मार्क वरती. फुल टॉस बॉल गॅप मध्ये खेळून काढला. शत्रुशा तिकडे तैनात. एक धाव झाली, दुसरा प्रयत्न होताना पाहतोय आणि दुसरी धाव सुद्धा होते कंप्लीट. यास पंचांनी रेफर केलं ते वेस्ट साइड साठी. तिसरा पंचांच्या भूमिकेमध्ये आपण जातोय. अजून सुद्धा फायनल डिसिजन पेंडिंग आहे. तिसरे पंच आपण पाहतोय इन ऍक्शन मध्ये. फेअर डिलिव्हरी असेल. बघा 50-50 होता आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय आलाय फेअर डिलिव्हरी. पुढचा बॉल यावेळेस उडवलाय आणि मिस्टारिंग झालाय. चेंडूची उंची सुद्धा जास्त आहे. लांबी बघा, लांबी तितकी होती जितकी बाउंड्री पार करणं गरजेचं होतं. षटकार आलाय सुशांत वाघ यांच्या बॅट मधून. या षटकारने धाव संख्या पाहिली तर 9 वरती जाऊन पोहोचते. फक्त आणि फक्त जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता आहे.
14 बॉल वरती. यावेळेस कॅप मध्ये चेंडू खेळून काढायचा बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो हा अजून एक चौकार. नवीन गोलंदाज दिनेश कुताड यांना पाहतोय बॉलिंग मार्क वरती. 4 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस पुन्हा एकदा फटका फसला. चेंडू हवेत शतरक्षक चेंडू खाली. फलंदाज होतोय बाद. पहिला आदरा बसतोय चांदोका स्पोर्ट्स अर्धाला. संदीप 3 धा. बॅक टू डगआउट गॉन. यावेळेस उडवलाय बॉलला सरळ पाठवलाय. आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना देण्यासाठी येतो हा A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार आणि सामना फिनिश केलाय स्वॅगने. तर चांदोका स्पोर्ट्स अर्धा संघाचे कर्णधारांनी सुद्धा यायचं आहे टॉस साठी आणि गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्र संघाच्या कर्णधारांना सुद्धा यायचं आहे. सन्माननीय आकाशजी करमडा यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय आमच्या VIP कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. आकाशजी करमडा यांचं आगमन झाले त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो. वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धनेश मॅन ऑफ द मॅच करता यायचं आहे. धनेश मॅन ऑफ द मॅच करता यायचं आहे.